दीपावली पाडव्याच्या निमित्तानं म्हैस सजावट आणि म्हैस पळवणं या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। कसबा वावड्यामध्ये या स्पर्धांचा थरार रंगलेला होता। गाडीच्या मागे काही क्षणात धावणाऱ्या म्हशी आणि त्यांचं सौंदर्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या होत्या। शेतकऱ्यांना आपण देवाप्रमाणे मानतो। जे लोक आपली काळजी करतात त्यांना एक वर्षातून एक दिवस आपण तो त्या ठिकाणी सन्मान त्यांचा केला पाहिजे। आणि कसबा बावडा परिसरामध्ये एक उत्साहाचं वातावरण या निमित्तानं आपल्याला दिसून आलं असेल। मी देखील टू व्हीलर चालवून त्यांच्याबरोबर त्या उत्साहामध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला आनंद आहे, कारण गावकरी म्हणून प्रत्येक उत्साहामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी असतो आणि या निमित्तानं सहभाग होण्याची संधी माझ्यासारख्या देखील तरुण कार्यकर्त्याला या निमित्तानं मिळाली। पालघर इथे ग्रामस्थ मंडळ आणि शेतकरी मंडळ मागाठणे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्तानं रेड्यांच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मागील 99 वर्षांपासून मागाठणे या गावात दिवाळीच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेत पालघर वाडा भिवंडीसह परिसरातील रेड्यांना सहभागी केलं जातं। या स्पर्धेत विजयी होणाऱ्या रेड्याला कोणत्याही प्रकारचं रोख पारितोषिक दिलं जात नसलं तरी मिळणाऱ्या सन्मान चिन्हासाठी मोठी चढाओढ चालते। एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये असलेले पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी ठाकरेंच्या पक्षामध्ये असलेली बहीण वैशाली सूर्यवंशीच्या घरी जाऊन भाऊबीजेचा सण साजरा केला। लाडका भाऊ भाऊबीजेला घरी आल्यानं वैशाली सूर्यवंशी यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवलेले होते आणि त्यांनी लाडक्या भाऊरायाचं मनोभावे औक्षणही केलेलं होतं। तर यावेळी भावा बहिणींनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या। भावा बहिणींनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचं आपण यावेळेला पाहतोय। राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून त्यांनी अखेर हा दिवाळ सण देखील तशाच प्रकारे साजरा केलेला होता। जळगावातील पाचोरा या ठिकाणी या राजकीय भावा बहिणींनी साजरा केलेला आजचा हा महत्त्वपूर्ण दिवसही लक्षवेधी ठरला। किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशींनी भाऊबीज साजरी केल्याची आपण दृश्य यावेळेला पाहतोय। लाडक्या भाऊरायाचं मनोभावे औक्षण यावेळी करण्यात आलेलं होतं। जळगावातील पाचोरा या ठिकाणी या भावा बहिणींची भेट झालेली होती। तर यापूर्वी असलेले राजकीय मतभेद विसरून त्यांनी आजची भाऊबीज साजरी केलेली आहे।